मी 4 दिवसापूर्वी आशा महिलांच्या गटप्रवर्तक महिलांच्या पेन्शनबद्दल आणि निवृत्तीचं वय 65 करावं या विषयासंबंधी बोललेलो होतो. त्या भाषणावर बऱ्याच आशांच्या गटप्रवर्तकांच्या यूट्यूबवर प्रतिक्रिया आल्या आणि असं व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आता निवृत्तीचं वय जे आहे ते 60 वर्षाच्या ऐवजी 65 वर्ष असावं, हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 60 वर्षे वय जे आहे ते 50 वर्षापूर्वी ठरलेलं आहे. अर्थात महिलांच्या मागण्यासंबंधी या सरकारला काही पर्वा नाही. महिलांना किमान वेतन ठरवून दिलं जात नाही, सर्वांनाच देत नाहीत. सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, पेन्शन दिलं जात नाही, प्रॉव्हिडंट फंड आकारला जात नाही, ESIC आकारला जात नाही. हे सगळं सुरूच आहे. तरी आशांना नाईलाजानं आज म्हणावं लागतं की आम्हाला 65 वर्षापर्यंत काम करू द्या. का म्हणावं लागतं? समजा त्यांनी 60 वर्ष वय असतानाच जर ग्रॅज्युटी दिली, पेन्शन दिली, महिन्याला किमान एक 5,000 रुपये पेन्शन सुरू केली, तर मग वय वाढवून मागणारच नाही कोणी. पण हे काही नाही, सांगतात 60 वर्षानंतर तुम्ही घरी बसा, यायचं नाही. आशांच्या ज्या नेमणुका केलेल्या आहेत त्या नेमणुकामध्ये कोणत्या वर्षी तुम्हाला निवृत्त केलं जाईल याचा तपशील नाही, नंतर काढलेले आदेश आहेत. दुसरं असं आहे की जगामध्ये आज निवृत्तीचं वय काही ठिकाणी 70 वर्षे आहे, 65 वर्षे आहे. कारण आता लोकांचं जीवनमान उंचावलेलं आहे, आयुष्यमान वाढलेलं आहे. आयुष्यमान वाढलेलं असल्यामुळं काम करायची क्षमता सुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे तर मागणी केली जाते की तुम्ही 65 वर्षाबद्दल निर्णय करा. आता 65 वर्षाचा निर्णय करा ही मागणी आता नवीन ठरलेली नाही. सगळ्या कामगार संघटनेने मागणी केलेली आहे. याबद्दल मंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत, तरी त्याच्याबद्दल ते काहीही बोलत नाही. एक फक्त त्याने अंगणवाडीचा निर्णय घेतलाय, तो सुद्धा अर्धा कच्चा आहे. म्हणजे अंगणवाडीला त्याने असं सांगितलंय की 2022 पूर्वी ज्यांची नेमणूक झालेली असेल त्यांनी 65 वर्षे काम करावं आणि 2022 सालानंतर जे कामाला लागलेले आहेत त्यांच्यासाठी मात्र 60 वर्षच वयोमर्यादा असेल. म्हणजे हे किती विपरीत धोरण आहे बघा. उलट पूर्वी काम करणाऱ्या ज्या आहेत त्यांचं आयुष्यमान अगोदरचं जे होतं ते कमी होतं, आता कामाला लागलेले आहेत त्यांचं आयुष्यमान वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे की त्यामध्ये फरक करणं चुकीचं आहे. पण काय डोकं चालवलं जाईल, कशा प्रकारे एखादी मागणी मान्य करायची नाही म्हटल्यानंतर असा सगळा विकृत प्रकार सुरू आहे. त्यामुळे ती सुद्धा काही मागणी अशी ठोस नाही. 65 वर्षासाठी निर्णय होणं गरजेचं. आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, हायकोर्टचे न्यायाधीश आहेत, त्यांना 62 आणि 65 वर्षापर्यंत त्यांना सवलत आहे, त्यांना चालतं. आणि आशांना चालत नाही, गटप्रवर्तकांना चालत नाही. त्याच्याबद्दल ते काही उत्तर देत नाही. तर आता त्याच्यामुळे या प्रश्नाला शासनाला बोलायला लावलं पाहिजे आणि हे थोडं आशांनी गंभीरपणे घ्यायला पाहिजे. आता असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढता 1-2 महिन्यातनं, 4 महिन्यातनं एकदा मोर्चा काढला, जाऊन आझाद मैदानमध्ये बसायचं, दिवसभर भाषणं होतात, मंत्री भेटला तर भेटतो, नाही तर नाही, हो म्हणतो, करतो म्हणून सांगतात सगळे आणि प्रत्येकाचं निवेदन सगळं केराच्या टोपलीत टाकतात. असं आतापर्यंत चाललेलं आहे सगळं. याशिवाय संघटना हा मार्ग सांगायला तयार नाहीत की व्यक्तिशः आशाने काय केलं पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तिशः आशाने हा मुद्दा जो आहे तो शासनाकडे मांडला पाहिजे. ज्या निवृत्त झालेल्या आहेत त्यांनी मांडला पाहिजे, ज्यांचं 60 वर्ष झालेलं नाही त्यांनी मांडलं पाहिजे. म्हणजे आता जे सुपात आहेत, जात्यात जाणार आहेत त्यांनी मांडलं पाहिजे, जात्यात आहेत त्यांनी मांडलं पाहिजे, दळले गेलेले आहेत त्यांनीही मांडलं पाहिजे.
सगळ्यांनी अर्ज केला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांना अशा प्रकारे जर ईमेलद्वारे विचारणा केली गेली तर ते असं म्हणू शकत नाहीत की ईमेल आम्हाला मिळालेलं नाही. उलट प्रत्यक्ष जर का निवेदन दिलं तर म्हणू शकतात काय आम्हाला निवेदन मिळालेलं नाही. रजिस्टर पोस्टची सुद्धा ते पर्वा करत नाही. पण ईमेलद्वारे निवेदन दिल्यानंतर मात्र ते नाकारू शकत नाहीत. त्यामुळं असा अर्ज करायला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांना 60 वर्ष पूर्ण झाली, ज्यांना काम देणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी आणखीन एक पत्र लिहायला पाहिजे की आम्ही कामावर येणार. तुम्ही आमची नेमणूक करताना आम्हाला सांगितलं नव्हतं की 60 वर्षानंतर निवृत्त तुम्हाला केलं जाईल. 65 वर्षापर्यंत काम द्या, अशी कामाची मागणी त्यांच्याकडे तुम्ही केली पाहिजे, जे निवृत्त झालेले आहेत त्यांनी सुद्धा. आता हे सगळं झाल्यानंतर जर शासन हल्लं नाही तर मग हायकोर्टमध्ये आपण केस दाखल करू. हायकोर्टमध्ये केस दाखल करायची जिम्मेदारी आम्ही घेतो. जे सभासद होतील अशा गटप्रवर्तक त्यांच्या वतीनं ती केस मांडली जाईल. आता आमची गटप्रवर्तकांची केस हायकोर्टमध्ये सुरूच आहे. कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करा यासाठी. तर त्या केससाठी म्हणून आपल्याकडे शासनाकडे अशी मागणी केलेली आहे म्हणून पुरावा पाहिजे. आम्ही मोर्चा काढला, आझाद मैदानामध्ये बसलो, एवढं सांगून चालत नाही. आणि असं काही जण बहुसंख्य मोर्चा काढणारे लगेच पठाणासारखे मागं लागतात, फंड द्या, वर्गणी द्या, हाही प्रकार सुरू आहे. तर आपल्याकडे ठोस पुरावा पाहिजे. आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे. त्यांची नाही म्हणायची धमक नाही. आपण जर ईमेलद्वारे त्यांना पाठवलं तर संघटनेच्या वतीनेही पाठवलं जाईल. आता हे असं केल्यानंतर मग आम्ही हायकोर्टमध्ये केस घालू की हे जे अभियान आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान 20 वर्षे झाली, तुम्ही 20 वर्षे टेम्पोररी ठेवताय, आमच्याकडनं कामं करून घेताय, आम्हाला तुम्ही ग्रॅज्युटी देत नाही, प्रॉव्हिडंट फंड लागू करत नाही, ESI लागू करत नाही, किमान वेतन देत नाही. शरम वाटली पाहिजे. आमच्या जीवावर सगळं हे अभियान चालतं. कुठलीही मागणी सरकारने, भारत सरकारने आपोआप मान्य केलेली नाही. उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, ठोस उदाहरण आहे. अंगणवाडी सुरू होऊन आता 50 वर्ष होत आली. त्यातल्या काही NGO मार्फत, स्वयंसेवी संघटनेमार्फत, युनियन नव्हे, गुजरात हायकोर्टमध्ये केस दाखल केली होती. ती हायकोर्टमधनं सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की अंगणवाडी बायांना, तुम्ही महिलांना ग्रॅज्युटी द्यायलाच पाहिजे. ग्रॅज्युटी म्हणजे काय? तुम्ही जितकी वर्ष काम केलेलं असाल, तुमचा जो शेवटचा पगार असेल तितक्या वर्षाचे वर्षाला 15 दिवसाप्रमाणे तुम्हाला रक्कम द्यायची, म्हणजे ग्रॅज्युटी. तो निकाल झाला, त्याचाही अजून अंमलबजावणी धड नाही, पण तो निकाल झालेला आहे. मग आशा काय वेगळ्या आहेत काय? आशाही तुमच्याच नियंत्रणाखाली काम करतात, एकाच खात्याच्या नियंत्रणाखाली काम करतात, एकसारखंच काम आहे. आणि त्यांनी त्या अंगणवाडीच्या केसमध्ये हायकोर्टमध्ये मांडायचा प्रयत्न केला त्यांच्या सरकारी वकिलांनी. त्या स्वयंसेवी आहे, तात्पुरत्या आहे, त्यांचा आमचा काही संबंध नाही, ते कामगार नाहीत, हे सगळे त्यांनी दिवे लावलेले आहेत. सुप्रीम कोर्ट म्हटलं की असलं काही चालणार नाही, त्या तुमच्या कामगार आहेत. म्हणून त्यांनी निर्णय दिला की ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे. आता हा नियम आशांना सुद्धा लागू आहे, परंतु आशांना ते ग्रॅज्युटी देत नाहीत, उपदान देत नाहीत. तो मुद्दा आहे. जर तुम्ही अंगणवाडीला देताय तर आशांना का देत नाही, असं केस होऊ शकते का? केस होऊ शकते, तर केसचा निकाल झालेला आहे ना, द्या म्हणून. तसं आता मागणी करायचा मुद्दा हा आहे की ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे, काम तुम्ही ठरवून दिलं पाहिजे. तुम्ही कामावर आधारित मोबदला देताय तर तो कामावर आधारित मोबदला तुम्हाला मोजावा लागेल, असा किमान वेतन कायदा आहे. तो मोजून 8 तासामध्ये जितकं काम होतं तेवढंच तुम्ही काम दिलं पाहिजे.
8 तासापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही ओव्हर टाइम दिला पाहिजे, डबल कामावर आधारित मोबदला दिला पाहिजे. अहो हे सिंगल सुद्धा देत नाही, त्याची बोंबाबोंब चालू आहे. 2018 सालापासून त्यांनी मानधनामध्ये कामावर आधारित भारत सरकारनं वाढच केलेली नाही. अनेक युनियनवाले बोंबलून काम झालं, आम्हीच केलं, आम्ही दिल्लीला गेलो. सगळेच दिल्लीला गेले, आम्ही सुद्धा अनेक वेळा दिल्लीला गेलो. परंतु आमच्यामुळेच होते असं एवढंच बोलायचं, आणि ते खरं म्हणजे आशांचं नुकसान करत आहे. तुम्ही कामगारांच्या मध्ये आम्ही काम करतोय, आमची ही जबाबदारी आहे की कामगारांनी काय केलं पाहिजे, आणि विशेषतः महिला कामगार हे अत्यंत महत्वाचे आहेत. महिला प्रश्नाशी निगडीत विषय आहे. महिलांच्यावर अन्याय होता कामा नये आम्ही म्हणतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यापासून प्रेरणा घेतो, आणि महिलांना तुम्ही अशी वागणूक देताय. त्यामुळे की तुम्ही जोरदार तयारी करा. आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅट देऊ की तुम्ही सरकारकडे काय मागणी करायची याचा एक अर्ज देऊ साधा, तो तुम्ही ईमेलद्वारे पाठवून द्या. तुम्हाला तो फॉर्मॅट देतो, अर्ज देतो, त्याची तुम्ही एक कॉपी काढायची, त्याच्यावर सही करायची आणि सरकारकडे आणि या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे पाठवून द्या. त्याची एक प्रत आमच्याकडे द्या. ती प्रत घेऊन ते दिले नाहीत म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये लगेच केस दाखल करतो. ही आमची जबाबदारी. आम्ही ते करत आलेलो आहे. आम्ही विजय मिळवत आलेलो आहोत. काही विजय आपण मिळवलेले आहेत. बांधकाम कामगार विषय हायकोर्टमध्ये 3 केसेसमध्ये आतापर्यंत आम्ही जय मिळवलेला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा 2022 मध्ये NRHM मधल्या विजय मिळालेला आहे. तर हा एक मार्ग आहे. आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी घडवलेली घटना आहे, त्यातलं हे अत्यंत महत्वाची बाब आहे की नागरिकांना हे स्वातंत्र्य आहे, न्याय मागण्याचा, दाद मागण्याचा हक्क आहे. तो म्हणजे काय आम्ही सरकारच्या विरोधी काय बोंबाबोंब करतोय असा अर्थ होत नाही. सनदशीर मार्गाने त्यांना दगड न मारता, धोंडे न मारता, शिव्या न देता कायदेशीर मार्गाने करता येतं. तर ते तुम्ही करावं. जरूर याच्याबद्दल सुद्धा आपण प्रतिक्रिया द्याव्यात आणि तुम्ही आमच्याकडे मागणी करा. तुम्हाला त्या अर्जाचा फॉर्मॅट दिला जाईल आणि सगळ्या आशांनी ज्यांना पटतं त्यांनी करा. ज्यांची अजून 60 वर्षे झालेली नाहीत त्यांनी अर्ज करा. ज्यांची 60 वर्षे झालेली आहेत त्यांनी अर्ज करा. ज्यांना त्यांनी काम देणार नाही म्हणून सांगितलेले त्यांच्यासाठी सुद्धा अर्जाचा नमुना वेगळा असेल. तर या मार्गाचा तुम्ही अवलंब करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. प्रश्न असल्यास जरूर तुम्ही फोन करा. आपली प्रतिक्रिया डिस्क्रिप्शनमध्ये द्या आणि अशा पद्धतीने स्वतः आशाने आपले संघर्ष शास्त्रशुद्ध पद्धतीने लढवण्यासाठी तयारी करा. एवढे आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.